नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा घरोघरी बनवला जाणारा अस्सल महाराष्ट्रीयन वरण भात. साधी रेसिपी पण चवीला एकदम भारी. वरून गरमागरम तूप, लिंबू आणि गरमागरम वरण भात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण 1 वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून लागणारे साहित्य पाहूया. त्यासाठी 2-3 मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत, 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर, तसंच हळद, थोडंसं मीठ, नॉर्मली गरम मसाला, धनेपूड, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घेतला आहे. तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये आपण छान असे जिरे टाकून फोडणी दिलेली आहे. त्याचबरोबर कढीपत्ता टाकून कढीपत्ता छान असं तेलावरती आला तडतडला की आपण त्यामध्ये टोमॅटो घालून छान असं 2 मिनिट तेलावरती भाजून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की गरम मसाला किंवा धनेपूड कसं काय वापरत आहात, परंतु चव छान उतरते म्हणून मी वापरला आहे. त्यानंतर आपण छान अशी मिरची भाजून घेणार आहोत. त्याचबरोबर थोडंसं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण घेतलेलं होतं करून, ते घालून छान असं सर्व मसाले एकत्र करून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये लाल तिखट टाकून याचं सांबारही बनवू शकता. त्यानंतर शिजवलेली डाळ टाकून घेतलेली आहे. आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घेतलं आहे आणि 1-2 मिनिट उकळी काढून घेण्यासाठी ठेवलं आहे. पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. अशा पद्धतीने 2 मिनिटं उकळी काढून झाले की मी आता तुम्हाला हे सर्व प्लेटमध्ये काढून दाखवते. तर हा बघा आपला मऊ भात आणि दाटसर वरण तयार आहे. वरून साजूक तूप, कोथिंबीर आणि लिंबाचा रस, आणि हा वरण भात आहे तो बटाट्याच्या कापांसोबत किंवा लोणच्यासोबत खूप छान लागतो. तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत